अरे वा, या घरात तुझ्या दादा बहिणींसोबत तुझी आई खूप थाटात राहते. स्वतः काही कामे करते की नाही, की सगळी कामे जाऊबाईच करतात? आरतीने तिच्या नवऱ्याला निधीशला विचारले. निधीशने तिच्याकडे तिरकस नजरेने पाहिले तेव्हा आरती म्हणाली, निधीश, वाईट वाटून घेऊ नकोस. मी फक्त यासाठी विचारते आहे की उद्या जर तुझी आई आपल्याकडे येऊन राहिली तर मग काय त्यांची सर्व कामे मलाच करावी लागतील की त्या स्वतः देखील काही करू शकतील? निधीश म्हणाला, ए बाई, जरा हळू बोल. ह्या घरात आईचा खूप आदर आहे. जोपर्यंत बाबा जिवंत होते कोणाची हिंमत होत नव्हती आईसमोर तोंड उघडण्याची. पण बाबा गेल्यानंतर आईच खूप शांत शांत राहू लागली. तिने ह्या घरात आम्हाला एवढे स्वातंत्र्य दिले आहे की आम्ही घरातील सदस्य एकमेकांसोबत मन मोकळ्यापणाने बोलू शकतो आणि वहिनी आईला सासू नाही तर आईचा दर्जा देते. त्यामुळे ती आईला एकही काम करू देत नाही. आणि उलट तू आईकडून काम करून घेण्याचे बोलत आहेस? आरती म्हणाली, ठीक आहे, ठीक आहे. मला समजले, तू तुझ्या आईचा भक्त होण्यासोबतच आपल्या दादा वहिनीला राम आणि सीता समजतोस. पण लक्ष्मणजी, एक गोष्ट मात्र मी स्पष्टच बोलते. तू मला उर्मिला समजण्याची चूक करू नकोस की मी काही तुझ्या मोठ्या बहिणीसारखे गुपचूप सर्व काही सहन करेन. एवढे बोलून आरती बैठकीच्या खोलीत जाऊन बसली. तिथे तिची मोठी जाऊ सीमा आणि सासू सुलेखाताई गप्पा मारत बसल्या होत्या. आरतीला पाहून सीमा म्हणाली, मग आरती, तुझ्या माहेरचे सर्वजण कसे आहेत? तिकडे शहरात तुमचा संसार कसा सुरू आहे? यावेळेस तू खूप दिवसांनी आलीस ग. तेवढ्यात निधीश देखील तिथे आला. तेव्हा त्याला पाहून सीमा पुढे म्हणाली, जेव्हापासून तू भाऊजींच्या आयुष्यामध्ये आली आहेस, भाऊजींना तर आमच्यासाठी वेळच नसतो. असे का बरं? असे बोलून सीमा हसली. तर आरती नाराज होऊन म्हणाली, ताई, तसे काही नाही. हे भले शरीराने माझ्यासोबत राहत असले तरी तिथेसुद्धा त्यांच्या तोंडात तुम्हा सर्वांचेच नाव असते. आता तिकडे शहरामध्ये आम्हा दोघांशिवाय आणखी कोण आहे? आम्हा दोघांनाही तुमची खूप आठवण येते. निधीशला पाहून आरती म्हणाली, काय हो, मी बरोबर बोलते आहे ना? निधीशला आरतीचे कुचके बोलणे व्यवस्थित समजले होते. त्यामुळे तो म्हणाला, आरती, जर तुला वहिनी आणि आईची इतकीच आठवण येते तर तू सुट्टी घेऊन इथे राहायला का येत नाहीस? नवऱ्याचे बोलणे ऐकून आरती डोळे मोठे करत म्हणाली, लोक खेडेगावातून शहरात फिरायला येतात. तुम्ही मलाच इथे गावी येऊन राहा असे म्हणत आहात. म्हणजे तुम्हाला तुमच्या वहिनी आणि आईला शहरात येऊ द्यायचे नाही का? बघा सासूबाई, मी तुम्हाला बोलावते पण तुमच्या मुलाला नको आहे. असे बोलून आरती हसू लागली. यावर सुलेखाताई म्हणाल्या, नाही सुनबाई, माझी दोन्ही मुले राम आणि लक्ष्मण आहेत. दोन्हीही आपल्या आईच्या भल्याचाच विचार करतील आणि एवढे तरी मी डोळे बंद करून देखील सांगू शकते बरं का. आणि राहिली गोष्ट तुमच्याकडे शहरात येऊन राहण्याची, तर मी केव्हापासून म्हणते आहे तुम्ही दोघांनी तुमचा संसार थाटला आहे, पण आता कुटुंबसुद्धा वाढवा. मग मी नक्की येईन. काय ग सीमा, मी बरोबर बोलते ना? सीमा म्हणाली, आई, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. शेवटी आपली माणसे कधी कामी येणार? मग सांगा आरती मॅडम, आईंना बोलावण्याची तयारी केव्हा करणार? एवढे बोलून सीमा आणि सुलेखाताई हसू लागल्या. दिवस सरले आणि साधारण 6 महिन्यांनी आरतीने सर्वांना आनंदाची बातमी दिली आणि गावी फोन करून आपल्या मोठ्या जावेला म्हणाली, जाऊबाई, डिलिव्हरीच्या वेळी माझी आई माझ्याकडे येणार आहे. तुम्ही सासूबाईंना देखील पाठवून द्या. सासूबाई सोबत असतील तर त्यांचाही वेळ जाईल. सीमा ठीक आहे म्हणाली आणि 2 दिवसांनी सुलेखाताईंना त्यांचा मोठा मुलगा निलेश धाकट्या भावाकडे घेऊन आला. दुसऱ्या दिवशी निलेशने आईची परवानगी घेतली आणि तो घरी परत जायला निघाला आणि जाताना म्हणाला, आई, मी 3 दिवसांची सुट्टी घेतली होती, त्यामुळे आता मला जावे लागेल. जर तुला कोणत्या गोष्टीची गरज लागली तर संकोच न करता मला किंवा निधीशला सांग आणि जेव्हा केव्हा तुला परत गावी येण्याची इच्छा होईल तेव्हा मला फोन कर, मी तुला न्यायला येईन. मुलाचे बोलणे ऐकून सुलेखाताईंनी प्रेमाने निलेशच्या डोक्यावरून हात ठेवला. तेवढ्यात आरतीची आई कामिनीताई तिथे आल्या आणि म्हणाल्या, अरे वा विहीणबाई, तुम्ही अजूनही तुमच्या दोन्ही मुलांना ताब्यात ठेवले आहे, जे तुम्हाला विचारल्याशिवाय काहीही करत नाहीत आणि तुमच्या तालावर नाचतात. इतकाही कडकपणा चांगला नाही. आता त्यांना मोकळे राहू द्या.
जेणेकरून ते आईच्या कुशीतून बायकोच्या पदराला बांधून राहतील. एवढे बोलून कामिनीताई हसू लागल्या. पण कामिनीताईंचे बोलणे निलेशला अजिबात आवडले नाही. तो आपल्या धाकट्या भावाला म्हणाला, निधीश, तुझी सासू कशी वागते ते मला माहीत नाही, पण मला एवढेच सांगायचे आहे की आईची काळजी घे. असे होऊ नये की आईला स्वतःच्या मुलाच्या घरी राहून परकेपणा जाणवेल. बाकी तू समजदार आहेस. एवढे बोलून तो तिथून निघून गेला. 15 दिवसानंतर आरतीने एका सुंदर मुलीला जन्म दिला. आता कामिनीताई सतत आरतीसोबत गप्पा मारायच्या आणि इकडे सुलेखाताई आपल्या नातीची खूप काळजी घ्यायच्या आणि घरही सांभाळायच्या. एके दिवशी कामिनीताई आरतीला म्हणाल्या, जेव्हापासून तुझी सासू घर सांभाळते आहे, मग तू उगाच 10,000 रुपये देऊन कामवाली बाई का ठेवलीस? काढ तिला कामावरून. ती काही व्यवस्थित कामे करत नाही. आरतीला आपल्या आईचे बोलणे योग्य वाटले आणि तिने कामवालीला कामावरून काढून टाकले. दुसऱ्या दिवशी निधीशने पाहिले की त्याची आई घरातील कामे करून थकली होती. तेव्हा निधीश म्हणाला, आई, इकडे येऊन बस बरं, बाकीचे काम मम्मी करतील. कामिनीताई म्हणाल्या, अहो, असे कसे बोलत आहात जावई बापू? मी तर ह्या घरची पाहुणी आहे आणि तुमच्या आईचा ह्या घरावर अधिकार आहे. मग मी इथे कसे काम करू शकते? हे ऐकताच निधीश म्हणाला, का? माझी आई तुमच्या मुलीची सासू असून सुनेची सेवा करू शकते. मग तुम्ही तर तिच्या आई आहात. मग तुम्ही तुमच्या मुलीला अशा परिस्थितीत मदत करू शकत नाही का? मग काय फायदा आहे तुमचा इथे येऊन? तुम्ही तुमच्या मुलीच्या बाळंतपणासाठी आला आहात ना, मग काय करता तुम्ही तिचे किंवा आमच्या बाळाचे? आणि तसेही घरातील सर्व कामे आणि बाळाची कामे तर माझी आईच करते. कामिनीताई जावयाच्या बोलण्याने नाराज झाल्या आणि मग त्यांनी जावई त्यांना काय बोलला हे आपल्या मुलीला सांगितले. मग काय, आरती आणि निधीशमध्ये खूप भांडण झाले. जेव्हा कामिनीताईंना वाटले की त्यांची डाळ इथे काही शिजणार नाही, तेव्हा दुसऱ्याच दिवशी त्या आपल्या मुलीला म्हणाल्या, आरती, जेव्हा तू एखाद्या चांगल्या कामवालीला ठेवशील तेव्हाच मला बोलावून घे. माझ्याच्याने काही तुझी, तुझ्या बाळाची आणि तुझ्या घरची कामे होणार नाहीत. एवढे बोलून ती तिथून निघून गेली. आईचे बोलणे ऐकून आरती आश्चर्यचकित झाली. जेव्हा निधीशने आरतीकडे पाहिले तेव्हा तिने खाली मान घातली. जसजसा वेळ पुढे सरकत होता तसतशी सर्व जबाबदारी सुलेखाताईंच्या खांद्यावर येऊन पडली. सुलेखाताईंची मोठी सून त्यांना सतत फोन करायची आणि आपल्या सासूची विचारपूसही करत होती. तेव्हा सुलेखाताई सांगायच्या, सुनबाई, मी अगदी ठीक आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. बाळ थोडे मोठे झाल्यावर आणि तिला व्यवस्थित घेता येईल तेव्हा मी आपल्या घरी परत येईन. सीमाला सासूच्या आवाजावरून समजले की त्या खूप थकल्या आहेत, पण ती काहीही बोलली नाही. पण जसजशी मुलगी मोठी व्हायला लागली तसतशी ती आजीच्या सवयीची होऊ लागली. सासू घरातील सर्व कामे करते, शिवाय मुलीलाही सांभाळते. हे पाहून आता आरतीने पुन्हा तिचे ऑफिस जॉईन केले. एके दिवशी आरती ऑफिसवरून आली तेव्हा ती रागाने सासूवर ओरडली, आई, हे काय स्वयंपाकघराची अवस्था करून ठेवली आहे तुम्ही? ह्या घरात कामवाली होती तेव्हा माझ्या कामवालीने कधीच असा पसारा केला नाही. मी ऑफिसवरून आल्यानंतर घर स्वच्छ पाहून मला फ्रेश वाटायचे, पण आता घरी आल्यावर माझा मूड ऑफ होतो. असे बडबडत आरती किचनमध्ये गेली आणि म्हणाली, अरे देवा, किती भांडी पडली आहेत त्या सिंकमध्ये. आणि हे बघा, गॅसच्या शेगडीवर दूध सांडले आहे. भाज्या निवडलेली डस्टबिनमध्ये पाहिजेत तर इथे बाहेर पडले आहेत. आणि हे काय, सकाळी आंघोळ केलेली कपडेसुद्धा तशीच पडली आहेत. मला तर असे वाटले होते तुम्ही इथे राहिलात तर मी आरामात ऑफिसला जाऊ शकेन, ऑफिसवरून घरी आल्यावर थोडासा आराम करू शकेन, पण ते सुद्धा माझ्या नशिबात नाही. आता सगळे अर्धवट राहिलेली कामे पाहून माझे डोके दुखत आहे. हे ऐकताच सुलेखाताई म्हणाल्या, अगं सुनबाई, मी ती कामे करणारच होते की जुई झोपेतून उठली आणि आता ती रांगायला लागली आहे, त्यामुळे एका ठिकाणी बसत नाही. सारखी माझ्या मागे मागे असते आणि मी जर तिला उचलून घेतले नाही तर मग ती रडते आणि ती रडत असताना मी घरची कामे कशी करू शकेन? त्यामुळे मी तिला झोपवण्याचा प्रयत्न करत आहे, पण कोणास ठाऊक काय झाले, जसजशी ही मोठी होत चालली आहे तसतशी तिची झोप कमी होत आहे. त्यामुळे घरातील थोडेफार काम तसेच राहिले आहे. आता तू आलीस ना तर हिला सांभाळ, मी पटकन घर आवरते. आरती म्हणाली, मी आताच तर ऑफिसवरून थकून आले आहे आणि तुम्ही मला बाळाला सांभाळायला सांगत आहात आणि तुम्हाला घर नीट सांभाळता येत नाही, तर मला असे वाटत आहे की मी तुम्हाला उगाचच इकडे बोलावून घेतले. मी विचार केला होता तुम्ही आलात तर मुलीला सांभाळाल,
हे घर सांभाळाल, त्यामुळे मी आरामात ऑफिसला जाऊ शकेन. पण तुम्ही तर माझ्या घराची कचराकुंडी करून ठेवली आहे. तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेत आहात, जेवण तर वेळेवर करता, पण कोणास ठाऊक काम मात्र अजिबात करत नाही. आरती सुलेखाताईंना बरेच काही बोलत होती की तेवढ्यात निधीश ऑफिसवरून थकून घरी आला आणि आपल्या बायकोचा मोठा आवाज ऐकून म्हणाला, पुन्हा सुरू झाले का तुझे रोजचे नाटक? मी तुला किती वेळा सांगितले आहे की आईच्या साधेपणाचा फायदा घेऊ नकोस. आधी तुझी मम्मी माझ्या आईला त्रास देत होती आणि आता तू देत आहेस. जर तुला एवढीच स्वच्छता आवडते तर मग तुझ्या आईला का नाही बोलावून घेत हे घर स्वच्छ करायला? आरती म्हणाली, कुटुंब वाढवण्याचा सल्ला माझ्या आईने दिला नव्हता, तर तुमच्या आईने दिला होता. निधीश म्हणाला, आई ह्या वयामध्ये बाळाला सांभाळत आहे, हे काय कमी आहे का? हे बघ, कान उघडे ठेवून नीट ऐक. आजपासून माझी आई घरातील कोणतेही काम करणार नाही. ती माझी आई आहे, कामवाली बाई नाही. तुझ्या आई पुढे तर तुझे काहीच चालत नाही आणि माझी आई ऐकून घेते म्हणून तू तिला काहीही ऐकवत आहेस का? तुला ठाऊक आहे का, जेव्हा माझे वडील होते तेव्हा कोणाची हिंमत होत नव्हती आईला बोलण्याची. बाबांच्या एका आवाजामध्ये सर्वजण शांत बसायचे, पण आज तू आईला बरेच काही बोललीस. आरती म्हणाली, हद्द करता तुम्ही. घरातील कामे व्यवस्थित करा, एवढेच बोलले मी त्यांना. आणखी काय बोलले मी तुमच्या आईला? निधीश म्हणाला, नाही, आता आई घरातील कोणतेही काम करणार नाही. ना आई आता हे घर सांभाळेल आणि ना आपल्या मुलीला सांभाळेल. मी आत्ताच दादाला फोन करून सांगतो की इकडे येऊन आईला घेऊन जा म्हणून. निधीश म्हणाला, आई तू दादाकडे जाऊन राहा. खऱ्या अर्थाने वहिनीच तुला सासूचा दर्जा देते. जुई सर्वांचे बोलणे ऐकता ऐकता आजीच्या मांडीवरच झोपली. सुलेखाताई म्हणाल्या, अरे बाळा जरा हळू बोल, माझी जुई झोपली आहे. आणि बाळा तू सुनबाईवर एवढा रागावू नकोस, ती सुद्धा ऑफिसवरून थकून भागून आली आहे. काही म्हणालीस तर काय झाले, आणि मी जर गेले तर माझ्या नातीला कोण बघेल सांग बरं. निधीश म्हणाला, आई तुझ्या ह्याच साधेपणाचा फायदा ही बाई उचलते आणि वरून तोऱ्याने बोलते की जेव्हा तू नव्हतीस तेव्हा घरातील सर्व कामे कामवाली बाई व्यवस्थित करत होती म्हणून. अगं आई, ती असा स्वयंपाक बनवत होती की महिन्यातील 10 दिवस तर आम्हाला डॉक्टरांकडे जावे लागायचे. घरातून कितीतरी सामान गावे व्हायचे. आता जेव्हा तू गेलीस ना आणि पुन्हा हे सर्व होईल तेव्हा हिची अक्कल ठिकाणावर येईल. आरती हे सर्व ऐकत होती आणि तिला भयंकर राग आला होता. ती म्हणाली, ठीक आहे, असे असेल तर मी स्वतः घरातील सगळी कामे करेन आणि माझ्या मुलीलाही सांभाळेन. असे बोलून ती जुईला सुलेखाताईंच्या मांडीवरून हिसकावून घेऊ लागली. पण जुई आजीला चिकटून बसली होती, जणू तिला आजीला सोडायचेच नव्हते. पण आरतीला तिच्या रागापुढे काहीही दिसत नव्हते. जुईला आजीच्या मांडीवरून जोराने ओढून घेत असताना आरतीने जुईचा हात दाबला. तेव्हा जुई मोठ्याने ओरडली आणि रडायला लागली. तेव्हा सुलेखाताईंनी आरतीच्या कानशिलात ठेवून दिली आणि म्हणाल्या, आरती हे काय करत आहेस? तुम्हा नवरा बायकोच्या भांडणामध्ये माझ्या नातीला का त्रास देत आहेस? अगं तुला दिसत नाही का तिला किती त्रास होतोय? अगं ती झोपेत होती, तू असली कसली आई आहेस? चक्क लहान लेकराचा हात दाबलास तू. जर तुझ्या आईने तुला छातीशी लावले असते तर तुला समजले असते की आई आणि मुलीचे नाते काय असते. सुलेखा त्यांच्या डोळ्यांमध्ये रागासोबत पश्चातापही होत्या. त्या म्हणाल्या, मला माझ्या मोठ्या सोनेने नेहमी सासूचा दर्जा दिला, पण तू तर मला आया बनवून ठेवलेस. पण त्यातही मी आनंदी होते. आरती, आज तू खूप चुकीचे वागलीस. आईचे आपल्या मुलाशी नाते काय असते हे फक्त पैसे कमवून नव्हे तर तिच्यासोबत वेळ घालवल्यानंतर समजू शकते. जुईचे आपल्या आजीबद्दल असणारे प्रेम पाहून निधीश म्हणाला, विचार कर आरती, 9 महिन्याच्या मुलीला सुद्धा तुझ्यापेक्षा जास्त माझ्या आईचा लळा लागलेला आहे आणि तसाच आईचा लळा आम्हा दोघा भावांना आणि वहिनीला सुद्धा लागला आहे. हे तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. शेवटी माझी आई तुझ्या कामी आली. तुझी आई तर जबाबदारीला घाबरून पाठ दाखवून निघून गेली आणि तरीसुद्धा तुला माझ्या आईबद्दल काहीही वाटत नाही. तू माझ्या आईची अजिबात इज्जत करत नाहीस. अगं आईचा नाही तर कमीत कमी सासूचा तरी दर्जा दिला असतास ना तू माझ्या आईला, तरीसुद्धा तिला काहीच वाटले नसते. पण तू तर माझ्या आईला आया समजलीस. नवऱ्याच्या तोंडून हे शब्द ऐकून आरतीच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले, जे सुलेखाताईंना पाहावले नाही. त्या उठल्या आणि म्हणाल्या, सुनबाई तू आधी डोळे पुस बरं, यामध्ये तुझा काही दोष नाही. बहुतेक कुटुंबासोबत नातेसंबंध कसे असतात आणि मोठ्यांचा आदर कसा करावा हे तू तुझ्या लहानपणी पाहिले नसेल. पण अजूनही वेळ गेलेली नाही सुनबाई. मला सांग, उद्या तुझ्या मुलीने सुद्धा तुझा आदर अशा प्रकारे करावा असे तुला वाटते का?
आरती म्हणाली, नाही आई, मला तर असे वाटते की माझ्या मुलीने माझ्यावर तेवढे प्रेम करावे जेवढे प्रेम तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून मिळते. सुलेखाताई म्हणाल्या, मग आता तुझे अश्रू पुस आणि जुन्या गोष्टी विसरून जा. मी आणखी काही दिवस तरी इथून जाणार नाही आणि तू परकी थोडीच आहेस. आरतीला जाणीव झाली की ती एवढे चुकीचे वागूनसुद्धा सासू तिला किती प्रेमाने आणि शांततेने समजावून सांगत आहे. एवढे मोठे हृदय तर फक्त एका आईचेच असू शकते. आरती उठली आणि तिने सासूला घट्ट मिठी मारली आणि तिच्या कृत्याबद्दल माफीही मागितली. आज सासूचा मातृस्पर्श मिळाल्यानंतर आरतीला जाणवले की आपण इतके दिवस कोणत्या भावनेपासून वंचित होतो आणि ती किती मोठे पाप करायला निघाली होती. दुसऱ्या दिवशी आरती सकाळी लवकर उठून घरातील सर्व कामे आटोपून मुलीच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून ऑफिसला जायला निघाली. 2 दिवसानंतर तिने कामवालीसुद्धा ठेवली, जी घरातील साफसफाई करायची, जेणेकरून सुलेखाताईंना आराम मिळू शकेल. आपल्या बायकोमध्ये झालेला बदल पाहून निधीश खूप खुश होता. तो आरतीला म्हणाला, तू म्हणत होतीस ना, मी माझ्या आईचा लक्ष्मण मुलगा आहे, पण मी हे म्हणणार नाही की तू उर्मिला व्हावीस. पण हो, आता मी एक मात्र नक्की सांगतो की तू सुद्धा आपल्या मुलीसाठी एक चांगली आई नक्की होशील. आरतीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि तिने निधीशला हात जोडून मागच्या सर्व बोलण्यांसाठी माफी मागितली. सून आणि मुलगा दोघेही आनंदात आहेत. मोठा मुलगा आणि सुनेप्रमाणे धाकट्या मुलाचा देखील संसार व्यवस्थित सुरू असल्याचे पाहून सुलेखाताई खूप खुश झाल्या. आता दोन्ही मुलांचा सुखी संसार पाहून सुलेखाताईंनी देवाचे आभार मानले. शेवटी काय तर अंत भला तो सब भला. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.